अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला येत्या मंगळवारी 11 वर्ष पूर्ण होत आहेत। या संपूर्ण प्रकरणी पुणे सत्र न्यायालयाने सुनावणी दरम्यान दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली। मात्र इतर 3 जणांच्या पुराव्याअभावी त्यांची निर्दोष मुक्तता झाली। मात्र या खटल्याची दखल सीबीआयने का घेतली नाही असा प्रश्न आता मुक्ता दाभोलकर यांनी विचारला। त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी। बघूया। माझ्यासोबत डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या मुली मुक्ताताई आहेत। ताई, 100 दिवस आता उलटलेले आहेत हे निकाल येऊन, मात्र जे इतर आरोपी आहेत त्यांच्या बाबत काय म्हणणं आहे तुमचं? सध्या जर आपण स्टेटस बघितलं तर सीबीआय कडून तर उच्च न्यायालयामध्ये याचिका सुद्धा नाही। 3 आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे आणि त्याबद्दल सत्र न्यायालयाने जजमेंटमध्ये असं म्हटलेलं आहे की यांच्याबद्दल संशयाला वाव आहे, परंतु सीबीआयने पुरेसा पुरावा मांडला नाही म्हणून यांना शिक्षा होऊ शकली नाही। तर अशा परिस्थितीमध्ये सीबीआयने मुळात या संदर्भातला अधिक पुरावा गोळा करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि त्याआधी सीबीआयने उच्च न्यायालयामध्ये या तिघांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात अपील दाखल करणं गरजेचं आहे। तर 100 दिवस उलटले तरी सीबीआय अजून उच्च न्यायालयात गेलेलं नाही। आम्ही कुटुंबीय म्हणून उच्च न्यायालयामध्ये आम्ही अपील दाखल केलेलं आहे। आता 100 दिवसांपूर्वी जो निकाल आला त्याच्यामध्ये 2 लोकांना तर जन्मठेपेची शिक्षा आहे, मात्र मूळ जे मास्टर माइंड याच्या मागचे आहेत त्यांच्यापर्यंत अजून देखील पोहोचलेले नाहीत, त्यांना शिक्षा झालेली नाहीत। किती अजून दिवस लागू शकतात याच्याबाबत देखील शंका आहे। खरं आहे, तसेच इतर 3 केसेस देखील आहेत। या कॉम्रेड पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश या केसेसमध्ये आणि डॉक्टरांच्या केसमधले आरोपी समान आहेत। काही आरोपी या केसमधले समान आहेत। त्यामुळे खरं तर हा जो मास्टर माइंड आहे या सर्व केसेसचं मास्टर माइंड एकच आहे। त्यामुळे त्या मास्टर माइंड पर्यंत पोहोचण्यासाठी सीबीआय, महाराष्ट्र ATS किंवा कर्नाटका SIT या सगळ्यांनी मिळून प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि न्यायालयाच्या निकालामध्ये या मास्टर माइंडला पकडण्याबद्दलच उल्लेख केलेला आहे। अर्थातच यामध्ये आता सरकारने आणि सीबीआयने आणखीन वेगानं काम करणं गरजेचं आहे असं दाभोलकर कुटुंबियांच्या वतीने मागणी होती। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।